जय भीम पब्लिक. तर आम्ही पण आज कुठेतरी मोठ्या पदवर राहतो किंवा चांगले जॉब वगैरे करतो. आणि हा व्हिडिओ मी का बरं बनायला ना आता तुम्हाला मी सांगस नाव आहे. स्वागत आहे तुम्हाला मना चॅनलवर. मना चॅनलचं नाव आहे भीमगीत मना चॅनलचं नाव आहे. पूनम घोडेस्वार म्हणून जर तुम्ही सर्च करशाल तर ते यूट्यूबला तुम्हाला दिसेल. आज मी व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ कसा व्हिडिओ बनायला मी असं तुम्हाला सांगस. पहिले हा छोटासा जो वांगण भाजी ना व्हिडिओ आहे ना तो पहिले देखील या मग मी तुम्हाला सांगस. खानदेशनी फेमस वांगा बटाट्याची भाजी. वांगा बटाटा, हिरवी मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट. एकदम साधी सिंपल वांगा बटाट्याची भाजी. याच्यासोबत चपाती आणि डाळ भात. अडविराणी डाळ भाजी द्यायला की भात टाकाने आणि मग चपात्या बनवून. आमना खानदेश मधले फेमस डिश वांगानी भाजी. हाय सगळ्यातले कसा आहे सगळा. आज स्वागत आहे तुमचं मला चॅनलवर. मन चॅनलचं नाव भीमगीत आणि ब्लॉग्स वगैरे. आज मी तुम्हाला एक मस्त आमना खानदेशमध्ये फेमस डिश आहे ना ती दाखवणारच. म्हणजे मी काय बनायला आज फेमस वांगानी भाजी. खोडी मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट असं जाडं मोठं बनायला तर इतकी भारी आणि टेस्टी लागत ना. अशीच भाजी आवडत. म्हणजे बाकी अजून ती मसालाने बनवतात घेटीसन वगैरे ती पण तुम्ही एखादी दावशू मी रेसिपी. आज मी डाळ भात वांगाने भाजी बनवले. वांगाने भाजी खाऊशी वाटते आज म्हणून मी मस्त खोडी मिरचीने वांगाने भाजी बनायला तुम्ही दाखवतच नाही. एक बटाटा आहे, 3-4 वांगा आहेत आणि जाडे मोठ्या मिरच्या कापेल्या आहेत. एक टमाटर, एक अद्रक लसूण पेस्ट, मीठ आणि हळद आणि थोडंसं जिरं असं मस्त टाकी ठेवानं आणि झाकण ठेवानं. म्हणजे स्लो गॅसवर 10 मिनटं ठेवानं आणि मस्त अशी मस्त विजात भाजी ते बाहेर लागली. एकदम मस्त ती शिजी गई ती. हाय कढई म्हणे तळण तुडण करण्यासाठी बरं का ती काळी विजाळली तिले नका देखो. फक्त रेसिपी देखा आपली वांगाने भाजी झणझणीत आणि मस्त. वांगाने भाजी विजायला आते आणि आता भात टाकेले आणि आता वरणले फोडणी बी दिली. आता मस्त गरम गरम चपाती बनावा ना आणि मस्त गरम गरम जेवण करा ना. आपलं खानदेशने डाळ भात आणि वांगण भाजी तर तुम्हाला माहीतच आहे एक नंबर फेमस आहे बरं का. आणि जर तुम्हाला मसाला आणि वांगण भाजी रेसिपी पाहिजे असेल ना की मला कमेंट मला सांगू द्या. तर मी बनवतो ना आपलं भीमगीत देखील आहेत का नाही व्हिडिओ मस्त. आणि आज पण मी मस्त काल दिन करून म्हणजे 2 दिवस घ्यात मी काही व्हिडिओ बनायला नव्हतात तरी पण जेव्हा होतात मग मी त्या टाकेले. पण आता मी नवीन अजून व्हिडिओ बनावं मस्त छान भीमगीतवर. आता पटापट स्वयंपाक करलेस 9 वाजे राहणार आणि आता पोरगा पण येईल तो कामले जास. तो त्याला येताच भूक लागस कारण की तो डब्बा लिहिलास. पण मग सकाळी काहीच खायला राहत दुपारले खायला रस्त्याने 2 चपात्या आणि खाता पिता पोर आहेत तर त्याच्यासाठी पटापट स्वयंपाक करावं लागस. मग दीदी पण म्हणे आज ट्युशनला जायला रोजच जास्त ट्युशनला. आता 3 दिवस परत सुट्ट्या आहेत तिले. तर आम्ही आता मस्त छान व्हिडिओ बनवत होतो. आणि चला मग ते पटापट पहिले चपात्या बनवल्यास मग बोल्स.
गरमागरम वांगाने भाजी आणि मस्त एकदम मस्त आणि टेस्टी बरं का वांगाने भाजी. तुम्ही पण कधी दे का खाय दे का आणि मग कमेंटमध्ये सांगा. आणि मी व्हिडिओ म्हणजे आमना टाईमला जर असं राहतं तर आम्ही पण आज कुठेतरी मोठ्या पदवर राहतो किंवा चांगलं जॉब वगैरे करतो. आणि हा व्हिडिओ मी काबर बनायला ना आता तुम्हाला मी सांगस. दीदी पहिली म्हणजे फर्स्ट स्टँडर्डला जायला इंग्लिश मिडियमला टाकेले मी तिले. तर आज मी तुम्हाला दाखवलंच म्हणजे तिला बुक आहेत ना कितला बुक आहेत तिनं आणि त्याला एवढंसा म्हणजे आता दीदी 6.5 वर्षांनी वेगळी आता एवढंसं पोरग म्हणजे छोटीच आहे तिला लहान आहे आणि एवढीशी पोरगी एवढं सारं तिनं शाळाना बुक मी देखील सण झालं आमना 11 10 ना 11वी 12वीले पण आम्हाला एवढं बुक नव्हतं तेव्हा तसले बुक आहेत तुम्हाला दावस मी आता देखा तुम्ही इंग्लिश मिडियमला जास म्हण दीदी आधी तिनं बुक येतात ते देखा तुम्ही इथला बुक आहे आता एवढंसं पोरग कितलं टेन्शन राहते असले आणि एवढा बुक आहे म्हणजे टोटल पुरा 14-15 बुक आहेत देखा इंग्लिश ना ते सगळं एक एक विषय ना 2-2 बुक आहेत. कसं काय अभ्यास करतील पोरं. इंग्लिश मिडियमला आमले इथला राहतात म्हणजे लहानपणापासून इंग्लिश मिडियमला जर टाका ना तर पोरं असं पटापट शिकतस आणि म्हणजे लवकर हुशार होतंस. बरं इकडे ना सिटी मार्केट राहत सगळं इंग्लिश मिडियमला टाकतात म्हणजे इंग्लिश आपला आयुष्यामा कितलं मोठं म्हणजे इंग्लिश शिकणं कितलं जरुरी आहे माहिती आहे का तुम्हाला. आता हा व्हिडिओ ते बुक देखा सगळं पुरा इंग्लिश माहिती आहे मग फक्त एक मराठी विषय आणि बाकी जनरल नॉलेज वगैरे सगळा बुक आहेत पुरा 14 बुक आहे ते क्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 बुक आहेत. एनमा ड्रॉइंग ना 2 बुक आहेत. हाय कार बुक आहे म्हणजे सगळं शिकाडतं इंग्लिश मिडियमनं. म्हणाले की बुवा आमना टाइमली जर लहानपणापासून जर इंग्लिश राहतं पुढं टोटल आम्ही इंग्लिश मिडियम जर शिकेल राहतो आम्ही आज काहीतरी मोठ्या पदवर राहतो. पण आमनं डोकंच चाले नाही 10वी माही तरी बी आमनं डोकं चाले नाही आणि म्हणजे इंग्लिश मात एकदम इंग्लिश तर असं डोक्यावर जाय इंग्लिश आणि गणित असं डोक्याला पार होई ना तर काही म्हणजे एवढं डोकं चालणं नाही म्हणून लग्न करते त्या आणि आता संसार करणार आता त्या ज्या आपण म्हणजे ज्या आम्ही शिकलोच नाही तर आम्हाला पोरं शिकायला पाहिजे म्हणून आता हे म्हणे तिथे एवढीशी आहे 6.5 वर्षांनी तर तिला कितला बुक येते ना तर रोज म्हणजे शाळा मी सण फक्त तिला सकाळी 10 वाजता उठ असते कारण की ती रात्री बी लेट झोपस ना तर 10 वाजता उठ असती आणि 10 नंतर तिने 12 वाजता निघत आम्ही आठवून म्हणजे 1 वाजता 1:05 मिनटं बाकी राहत असतं तिने शाळा भरस आणि मग 10 वाजता उठीस आणि 11 साडे 11 वाजेपर्यंत तिने आंघोळ वगैरे थोडंसं खावाडी पिवाडीस आणि मग जास्त म्हणजे 5 साडेपाचला शाळा सुटस लाईट बंद घे 5:30ला शाळा सुटस त्यानंतर मग येतेच 6 वाजतातच आमले घर आणि नंतर मग तिला 7 वाजता परत तिला संध्याकाळीला थोडं काही खासतेस परत संध्याकाळी 7 वाजता ट्युशनला जा ट्युशनवरून 9 वाजता असते 7ले गई का डायरेक्ट 9ले घरी असावं म्हणजे तिला थोडासाच टाईम भेटस एवढा टाईम मग ती एकदम असती ना तर म्हणजे तुम्हाला सांगच ना ते पहिले एक दिवस चांगले गई दुसरा दिवस तर पोट डायरेक्ट मन रडायलाच लागी गई. बरं ती म्हणे मम्मी एवढा पिरियड राहतस 8 तास राहतस पिरियड राहतस म्हणजे तास राहतस थोडंसं ॲडजस्ट करल्या 8 तास राहतस म्हणे मम्मी एवढा अभ्यास करणं पडत म्हणजे पोरमन डायरेक्ट रडायला लागली तुम्ही टेन्शन लिहिली तर तिला म्हटलं बेटा काही टेन्शन वगैरे काही घेऊ नको तुला जेवढं होईल तेवढं हे कर पप्पाने मी सांग दिले मग आधी मस्त जास आता ती येऊन ट्युशनवर ना आता चालू होऊनी आणि तिला मी ना मग आता जेवण वाट दिले आता ती जेवण कर राही नाही जेवण घाय का थोडीशी टी व्ही देखील परत अभ्यास दे बसाड नाही परत होमवर्क मग शाळेना होमवर्क परत ट्युशन ना बी म्हणजे डबल आहे ते
तरच तर पोरं चांगलं शिकिसन मोठं होतीन ते बी एक चांगलंच इकडनं सिटीना पोरसले ना लहानपणापासून इंग्लिश राहत म्हणून त्या इंग्लिश माझा आपला पण इंग्लिश बोलतात. आता पहिली दुसरी ना पोरं मी ते ना शाळामध्ये असना तर पोरं असं इंग्लिश मग बात करतेस तर तिला बी थोडे यावं लाग जायला ते जास्त नाही. आणि असं रास इंग्लिश शिकायला फायदा असं रास की तुम्हाला इकडे इंग्लिश म्हणजे सिटीनं शिक्षण जे राहस ना आपलं त्या शिक्षणालाच महत्त्व आहे. आपला गावकडला पोरस कितला बी 70-80-90% का पाड्यात ना तर त्या काय म्हणतात गावकडल्या शिक्षणाला महत्त्व देतात ते एवढं. आता इंग्लिश इकडनं म्हणजे इकडनं पोरस येणार शिक्षण म्हणजे खूप भारी राहतं आणि चांगलं राहतो. आपल्या बी वाटत आपला बी पोरस इंग्लिशवाले पाहिलं असतं म्हणून मला बी तसंच वाटत. तुम्हाला काय मत आहे ना मला नक्की सांगा बरं. आणि मला काढून घ्यायचं काही जर चुकणं मिटणं असेल तर मी जे सांगेन त्या ते मी आता एवढं वर्ष घेत मला 8 वर्ष घेत मी तर काही जास्त बाहेर जाऊ नये आता कारण की मी दिदीला 16 लेवल कुठे बी तिथं शाळेनं काही फंक्शन राहिलं पेरेंट मिटिंग राहिली तर मी जास्त ना तुम्हाला देखाले वगैरे सगळं काही भेट राहिना ते नाही तर मी घरमेन बाहेर कधी निघेल नव्हतो. इतका वर्ष विक्यात आता ती मला 1 किंवा 1.5-2 वर्ष जायत आता ती मी एकटे जावं लागलो नाही तर हेचले सुट्टी नाही तेव्हाच जाऊ मी असं जाऊ नये कुठे पण आपण स्वतः फिरसुद्धा होता आपल्या अनुभवी की नाही. जर काही चुकणं मिटणं असेल तर मला नक्की सांगा बरं कमेंट मग तुम्हाला काय म्हणणं आहे. आता तिला पुढं अभ्यास कर थोडं म्हणजे थोडा अभ्यास करी ना तिथे बरं काल ती करीन अजून 2 दिवस सुट्ट्या आहेत तिसले म्हणजे दिदीले सुट्ट्या आहेत. आणि आता हा एवढंच सांगलं होतं मग आईच बोला ना तुम्हाला की इंग्लिश शिका म्हणजे इंग्लिशला किती महत्त्व आहे आपलं यांना आपलं तर आपण म्हणजे आम्ही तर खानदेशमधला आहेत आणि खानदेशनं शिक्षण आहे आपल्या 5 मधली आहे मी. आणि हा आज ना तुमले ब्लॉग कसा वाटणं मला नक्की सांगा. आणि वांगानी भाजी तुम्हाला पण आवडत का नाही नक्की कमेंटनं सांगा बरं का. आणि चला मग बोली थकी तुम्ही आता थोडंसं आज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा बरं का. जय खानदेश जय भीम आणि काळजी लिहा आणि मला व्हिडिओ देखत राहा. चला बाय टाटा.